सेवकागी सेवक झालो तुमच्या
क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागम धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, विठ्ठला पंढरीच्या पावनभूमीमध्ये वाखरी गावामध्ये हा जो प्रथम पुण्यतिथी निमित्त आपण एकत्र आलेलो आहोत, कैलासवासी हनुमंत जालिंदर पोरे यांच्या या वर्षश्राद्धा निमित्त एकत्र आलेला हा भव्य दिव्य समाज, पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम, सर्व संतांच्या पालख्या या ठिकाणी विराजमान होत आहेत, हाताच्या अंतरावर हा चाललेला कार्यक्रम, तुम्ही सर्व आलेले श्रोते मंडळी जातात, एकच जास्त बोलणार नाही, मला आजोबांना सांगितलं महाराज आपलाच वेळ आहे, पण संत सांगतात काळ आणि वेळ कुणाला विचारून थांबत नाही, तसं या जगामध्ये आल्यानंतर सगळ्यालाच जायचं ह्या जगातून, पण काय तर कीर्ती रूपाला मागा जर तुम्ही शिल्लक राहाल, ते कर्म तुमच्या संग येणारी शेदुरे, ते कर्म तुम्ही चांगलं करावं एवढीच अपेक्षा या अभंगातून तुकोबाराय विचार करायला लावणारा अभंग आहे, म्हणून तुकोबाराय 100 चरणात बोलतात, नमन 100 चरण लिहून आपल्यासाठी लिहिलेले आहेत, पांडुरंगा लाख लोक आपल्याला पाहतील हा कार्यक्रम प्रभात न्यूजच्या माध्यमातून आहे, सावध राहा, मुद्दाम आपण घेतलेला आहे, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो, जे सावध आहेत ते हरीच्या ठिकाणी येतात, जे बेसावध आहेत ते कुठे आहेत मी सांगत नाही, कोरोनाच्या काळात एक इंजेक्शन घेतलं का 2-2 तीन कशासाठी इंजेक्शन घेतलं, जगायसाठी, जगून तर काय करता लागलं, लग्न जमवायचं सोडून मोडायचंच मिळ जातात, जगात गरज काय आहे, कलियुगात काय हवं आहे त्याची जर नीड फक्त इंदुरीकर महाराजांना कळाली, बाकीचे सगळ्यांनी गोषा गोंधळला, समाजात जे चालतं ते बोलावं लागतं, पण तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा बोलायचं असेल तर तुझ्याविषयीच बोलावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे येणे सोस मन झालं भरी, हे देवा एकदा जन्म आहे पुन्हा जन्म नाही, आता दुसऱ्याचा जन्म आहे पुन्हा वाखरीचा जन्माला येईल का, आम्ही पिराच्या पूर्वी
येईल का? तुम्ही खंडाळीत याचाल का? हे येणं जाणं आपल्या हातात नाही, येणंही आपल्या हातात नाही. संतांचं येणंही त्यांच्या हातात आहे, जाणंही त्यांच्या हातात आहे. ज्या ज्या वेळेला देव आला तर त्यावेळेला संत संघ आलेले आहेत. येतो जातो आम्ही देवाचे संगात. आपलं येणं बी हातात नाही, जाणं बी हातात नाही. येणं बी आमुष्याला, जाणं पौर्णिमेला. काय आपल्या हातात आहे लक्षात ठेवा. हा देह आपला नाहीये, तुम्हाला दिलाय. देवे दिला देह भजना गोविंदा. देवे दिला शब्द तसे आहेत म्हणून मी बोलतो. बदरचं बोललं की अवघड आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. लक्षात ठेवा सर्व साधकांनो, आज तुम्ही निरोगी आहात तिथे बसलेली सगळी, पण उद्या रोग लागण्याची शक्यता आहे. म्हणून तुकोबाराय काकडामध्ये म्हणतात भोग रोग जोडून या दिले आणि काम अरोचित होता सकाळपासून. आज तुम्ही निरोगी आहे पण उद्या रोग लागणार. मग रोग लागायच्या अगोदरच तुकोबाराय म्हणतात ह्या जीवानं काय करावं? करावे कीर्तन, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. काय होईल का त्यानंतर? मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोध. मग तुम्हाला बाधा होणार नाही. मिळालेला देह कळत नाही. माणसाने आंबा लावला, 5व्या वर्षी आंबाला 2 फळं आली. आंबा पिकलेला आहे आणि एक हिरवा आहे. एका फांदीला असे 2 आंबे आहेत. आंबा माणसानंही बघितला, आंबा पोपटानंही बघितला. अगोदर कोण जाईल? बोला की पोपट. कशाच्या साह्यानं? पंखाच्या साह्यानं. त्यानं विचार केला लागा आंबा मी लावला आणि हा इथं येऊन खायला लागला. काय म्हणला? अवघड आहे म्हटलं. वहिनी सूप घेऊन या. जर देवानं मला पंख दिला असतं तर त्याच्या अगोदर मी गेलो असतो. विलक्षण प्रभाव. सुखासाठी असं करून चालत नाही. असा देव आजपर्यंत कोणाला सापडलेला नाही. वहिनीनं सूप आणलं, पत्नीनं सूप आणलं, दोन्ही हाताला 2 सूप बांधली. बांगल्यावर गेला, नानांवर उडी आणली. गेला असेल आंब्यापर्यंत, होय का नाही? तुम्ही नाही म्हणताय म्हणजे प्रयोग बघितलाय का? अनुमान काढावं लागतं. लक्षात ठेवा. ती अशी पक्क उलटी झाली, ती सुप उलटी झाली, खाली पडला. लोक म्हणले पाटील पाटील डोकं फुटलं. ती म्हणला डोकं फुटो पण संशय मिटो म्हटलं. हा मार्ग आहे का? विचारा ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर ज्ञानोबा म्हणतात अरे कसं जावं साधकानं तिथपर्यंत? हळूहळू ढाळे ढाळे
डोके तुलिनी एके वेळे हा मार्ग बळे निश्चित ठाके. या फांदीवर त्या फांदीवर जावं लागतं, मग त्याला आंबा सापडतो. विलक्षण मला असं आहे, लगेच लोकाला हवाय असं मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात काय त्या शबरीनं पुण्य केलं असेल पहिल्या जन्मात. 8 वर्षाची शबरी असताना तिने विचार केला की या जगात या डोळ्यानं फक्त एकदा राम बघायचा आहे, बाकी बस काय सुद्धा करायचं नाही. केवढा निर्धार असेल. वयाच्या 9व्या वर्षी निर्धार केला आणि 6-12 अशी पालवे किंवा बोकड आणले होते. वडिलाला तिने विचारलं बाबा हे आपल्या दारात का बांधले. त्यांनी एकच उत्तर दिलं, पोरी तुझं लग्न आहे, पाहुण्याला बोलवायचंय, खाऊ घालायचंय. ती म्हणे लग्न माझं व्हायचं, जीव ह्यांचा जायचा, त्या पराशी तर न राहिलेलंच बरं. केवढा विचार आहे, मी विचारच सांगणार आहे याच्याकरता. विचार केला, रातोरात शबरी निघून गेली. मेलेल्या उंट्या ठिकाणी 3 दिवस राहिलेले आहे. मेलेल्या उंट्या ठिकाणी कोण जात नाही. तिला माहित होतं माझे बाबा भिल्ल समाजाचे प्रमुख आहेत, मला हुडकून आणतील, पुन्हा लग्न लावतील, त्यांचा बळी जाईल. केवढा विचार आहे. 9 वर्षाच्या शबरीने असा विचार करून पुढे निघून गेली. गुरुदेवाचा आश्रम लागला. आश्रमामध्ये महाराज शबरी पहाटे उठत आहे. त्या आश्रमापासून पंपा सरोवरावर ना रोज अशी स्वच्छ रोड करत आहेत. आपल्या गुरुदेवाला काटा मोडू नये, एक फुल टाकत आहे. हात पवित्र करून टाकलं महाराज. हात संतच्या वाटेनं जातात, ती वाट संतांची आहे. हात पवित्र करून टाकलं. गुरुदेवाने विचारलं पोरं झोपले ती, पण कोण रोड स्वच्छ करतंय पंपा सरोवरापर्यंत. बघितलं गुरुदेवाने पहाटे उठून, बाळ तुझं नाव काय आहे. तिने उत्तर दिलं, या देहाला शबरी म्हणतात, मी भिल्ल समाजाचे आहे, फक्त या डोळ्यानं तो राम एकदा पाहिजे. तीव्र इच्छा आहे देव पाहण्याची. तुकोबाराची सुद्धा तीच इच्छा आहे. देव पहावयाशी गेलो, देवची होऊन ठेवलो. ही निर्धार पक्का पाहिजे महाराज. जीवन सगळ्यांनाच घातलंय हो, पण सगळ्याला देव दिसत नाही महाराज. संतांनी आपल्याला सांगितलंय त्याच मार्गाने आपण जायचंय. अशी शबरी जात असताना गुरुदेव सांगतात, शबरी माझ्या आश्रमामध्ये मुलीला ठेवून घेत नाही, पण तुझ्यासाठी अशी एक झोपडी बांधून देतो. त्या झोपडी में दूसरा पुरुष कोई ना आएगा. जब मेरे राम जी का हिंदी मध्ये वर्णन आहे, पावन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. त्याने सांगितलं गुरुदेव मी तुमच्या चरणावर डोकं ठेवते, कधी येतील तेवढं विचार नको शबरी. कर्म करत राहा, निश्चित या झोपडीमध्ये तुझ्या राम येतील. मी काय देऊ त्याला, कोणता प्रसाद माझ्या रामाला आवडेल, कोणतं फळ आवडेल. म्हणून शबरी 9 वर्ष ते 90 वर्ष दररोज बोर आणत गेली. काय विचार आहे महाराज. कधीच देव मोठ्याच्या घरला गेला नाही. मला लिहून दाखवा, 26 वर्ष या क्षेत्रात आहे मी. अजून माझ्या बरगड्या मोकळ्या झाल्या तर माझ्या स्वप्नात येणार. माणसं तशी घुसला रे देव घुसला. हे देव असा कुठं घुसत नसतो. देवाचा साक्षात्कार हृदयात होत असतो. ते हृदय फार देवाला आवडतं. ते हृदय आपण बनवायचं असतं. कसं कुणाला हृदयात ठेवायचं. आठवीला हरी हृदय मंदिरी त्याची सरली गिरधार झाला सुफळ व्यापार. अशी शबरी महाराज 90 वय झालं, पांढरं केस झालं, झोपडीच्या डबर आठवड्या साठल्या नाना तरी देव येत नाही. हरी तो निष्ठुर निर्गुण. म्हणून तुकोबाराय देवाला निबार बोलतात, हे देवा जीव आम्ही तुझ्या भक्तीच्या मार्गाला लावला, तू दूर 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 पळतो. हा ज्याने कधीच त्याचं नाव घेतलं त्याला का झटक्यात पावन होत. अरे तू भक्ताला पायापाशी राखतोय खराय, पण लय लेट आहे विष्णू. विटेवरचा परमात्मा जलद प्रसन्न होत नाही. मग मागचं जन्म आताचं कर्म त्याला अनुकूल जो वागतो. हा हरिमुखे गाता हरपली. तुम्ही गात असाल तर चिंता हरपल. भजनच करायचं नाही. मला देव लय आवडतो, चुकीचा आहे. आला पाहिजे लक्षात ठेवा. येथे नाही झाली कोणाची निराश. जे परमार्थाच्या वाटेला लागले त्याची निराशा कुठं झाली नाही. शबरी दररोज देवाचं नामचिंतन करत आहे. शबरी दिवसा झोपत नाही. ऐका, शबरी रात्री झोपत नाही. का? दिवसा झोपावं तर राम निघून जातील, रात्री झोपावं राम रात्री निघून जातील. आपल्या शबऱ्या कळतंय का, त्याची लग्न झाली, दिवसा बी घुरून बी येत आहे, रात्री बी फॅन लावून चालू आहे. कशाचा साक्षात्कार होणार आहे. बोलायचं सोपं आहे, बोलता अहो करायला लागतं. तुकोबाराय म्हणतात काय करावं जीवानं. करणे देहेची करा, करणे देहेची करा, करणे
करायचे. माझ्या पदरचे सज्जनाव माफ. मी जे बोलतोय ते माझ्या बोलण्याला फार किंमत असं नाही. मी जे बोलतोय ते संतांच्या वचनाला महत्वाचे आहेत. मी महत्वाचा नाही, माझा अभ्यास महत्वाचा आहे. मी महत्वाचा नाही. कौलगे महाराज हु आर यू, काय फायदा नाही. मुखी नाम हाती मोक्ष, त्याच्या मुखामध्ये नाम आहे, त्याचं वागणं जीवन चांगलं आहे. मला तुम्ही आता बघितलं आणि उद्याच्याला ढाब्यात बघितलं, काय लावा ह्याच्या पाया पडून फायदा आहे. वारकरी संप्रदाय आपल्या गंधाकड माळाकड बाह्य रंगाला बघून भुलतो, पण तुकोबऱ्या म्हणतात देव तशाला भुलत नाही. देव जो भुलतो तो आतलं घेऊन बोलतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. काय त्या शबरीनं कोणतं दार, कुठलं कोलगेट, कोणतं वस्त्र, काय संबंध आला नाही रामायणामध्ये. अशी शबरी सकाळ सकाळ उठलेले, घरामध्ये बोर आहेत आणि देवाचं आगमन झालं. ज्ञानोबा त्या दिवसाला सोन्याचा दिवस म्हणतात. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. सतत ध्यान रामाचं चिंतन केल्यानंतर दोनच नावं चांगले आहेत या जगात, तुम्ही घ्या मुक्त व्हा. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीरी, हृदय मंदिरी स्वरा करी. आपोले आपण करा सोडवन, संसार बंधन थोडा वेगी. काय मावण्याची भाषा आहे. 21व्या वर्षावर किती वर्षाव केला. जर मुक्ताबाई बोलली नसती तर ज्ञानोबाने ही 4ही ग्रंथ लिहिलं नसतं. सामान्य लोकांना हरिपाठ नाना दिला, काय नाही कळू दे म्हणजे. एवढंच वर्षात 27 अभंगात तुझा उद्धार आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आम्ही हरिपाठ म्हणलं की आपली हरिकड पाठच कळतं का. हरिपाठ या म्हणलं बोलवायला लागतंय. मला या जगात चांगलं दूध घरोघरी जाऊन विकायला लागतंय. काय गोष्टीला बंदिस्त असून सुद्धा पाय तिकडे वळतात. कळतं ना माझी भाषा. ही पाय लय चमत्कार आहेत. तुकोबराय म्हणतात त्याचे पायी घाला मिठी, त्या देवाच्या चरणावर मिठी घाला. कलियुगामध्ये ऐका पुढचं, हे पंढरपूरच्या जवळ बोलतोय. कदाचित शासनाच्या मनात आलं भगवंताचे पाय महाग महाग हात लावून चाललेले आहेत, उद्याही बंद दर्शन होऊ शकतं. कायदा पारित झाल्यानंतर काही वारकऱ्याचंही चालत नाही, लक्षात ठेवा. पण जोपर्यंत तुमच्या हातात आहे, जगात तुम्ही लय फिरला नाही साहेब. भयानक मी फिरलेलं आहे. माझं आयुष्य सगळं फिरून गेलेलं आहे. बरगडे ह्याच्यासाठी मी कधीच शेती केली नाही, पण शेतीला दांडगा अनुभव आहे महाराज. पीक आले सुगी. तुकोबराय म्हणतात पीक सुगीत आलं सांभाळावे चारी कोण. 4 कोपरं नीट पाहिजे बा, नाहीतर उंदरानं 10 गुंठ कोपरा मोकळा केला काय टेनिस भरायचं. 3,500ला नटून चालत नाही, तसा त्याला खर्चही आहे. विठाल विठाल जर दिशा मिळाली नाही तर भाऊ आता शेतकरी संघटनेच्या बाजूला काका आलेले. जर दिशा मिळाली नाही तर 100% नशा होती. किती दिशा आहे त्या, इकडे बोलू द्या, तुम्हाला करेक्ट उत्तर देताय तुम्ही. इकडे जरा बोलू द्या, कळाव्या त्या दिशा. दिशा किती आहे त्या महिला मंडळ? किती? 8. देवाच्या जवळ राहून अजून दिशा कळणार द्या. दिशा 10 आहे. हरिपाठ भयासाठीच वाचाय सांगतोय तुम्हाला. येणे दशा दिशात राम, येणे दशा दिशात राम. 10 दिशाला आमचा राम आहे. झाले राम राज्य. काय राम राज्याची परिस्थिती त्यावेळेला काही म्हशी होत्या तिथं. का शर्ट कोकडं पाटर हांडी कोंबड्या का सांगितलं नाही तिथं. रामाने उघडून बघा काय पाळावं. ज्ञानोबराय म्हणतात अरे जीवाचा द्वेष होऊ नये, पण साधकानं काय करावं, कुणाचं दूध खावावं, काय पाळावं, कसं मोठं व्हावं. जोडून या धन उत्तम, चांगल्या प्रकारचं धन मिळावं. त्याला गतीवर प्राप्त होती. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील शिवखानी. महाराज कितीतरी वेळे मी सांगून जाईल. अशी शबरी सकाळ सकाळ अशा उन्हाच्या तिरमाला परमात्मा आले. शबरीनं प्रभू रामचंद्राला बघितलं, एकच उत्तर बोलली महाराज शबरी. याजसाठी केला होता अट्टहास. हे देवा आज माझा आश्रम इतका आनंदित आहे, कारण मला एक आहे ज्याच्यासाठी मी माझं तारुण्य जाळलं, वृद्धावस्था मी जाळली, बालपण मी घालवलं, तिने अवस्था मी माझ्या संपवल्या. रात्रून दिवस देवा तुझी वाट बघितली. देवा म्हणतात शबरी डोळं उघड मला बघ. तुकोबराय म्हणतात आता दिसू नये जन ऐसे करा नारायण. हे देवा
आता मला काय बघायचं नाही, तुला मी बघितलं, मी ह्या डोळ्यानं तुला पाहते. आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, बहुत काळाचे साकडे, बहुत काळाचे साकडे ओंधाटले. किती म्हणता येईल आता, तुम्ही संप्रदाय लोक आहे, सगळं तुमच्या पुढे बोलण्याचा वेळ जाईल. अतिशय माझ्याकडे वेळ कमी आहे, तुमच्याकडे सुद्धा वेळ कमी आहे. कोण या जगात मोकळा आहे? कोण मोकळा आहे? 12-1 वाजली की आपोआपच पाय पडतात. फक्त तुकोबार फक्त या जगात मोकळ्या मनाचा माणूस होते ना, संत तुकोबारांची वाणी अशी आहे, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. त्याचं मन मोकळा आहे, तो संत असतो मला. अशी शबरी भगवंताला बघते, डोळं झाकते, शबरी बघ माझ्याकडे. नाही देवा, आज बघ मला काय प्रसाद दिलाय माझ्यासाठी. मग प्रसादाची भान आलं शबरीला. मी कुठं आहे तिला कळालं नाही. असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुर्या नावाची अवस्था शबरीच्या अंगात वयाच्या 90व्या वर्षी आली. शबरी भगवंताला पाहायला लागले आणि पाहत असताना शबरी के घर में कोई बर्तन नहीं था. हिंदीमध्ये वर्णन आहे भाऊ. शबरीच्या घरात कुठला ताट तांब्या नव्हता. टपाटपा डोळ्यातलं पाणी बरोबर रामचंद्राच्या चरणावर पाडलं. तिथलीच माती लावली, घरात आगमन केलं. बोर आणून देत असताना परमात्मा बोर खायला लागला. लक्ष्मणानं हात आडवला, हात धरला. दादा बोर उष्टेत. बरोबर रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा तुझं बोलणं खरं असेल. विठाल 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 हिचा मागचा इतिहास बघ. 9 वर्ष ते 90 वर्ष हिने आपली वाट बघितलेली आहे. हा प्रसाद आहे. पावलो प्रसाद इच्छा केली तैसा. मी मोठमोठा, मी राजाचा मुलगा आहे, मोठमोठ्या घरात मी लय खाल्लेला आहे, पुढेही खाणार आहे. पण ही जी बोर आहेत मला पुन्हा जन्मभर मिळणार नाही. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, लक्ष्मणानं हात अडवला. दादा बोर गोष्ट आहेत. दादा म्हणतात, गप तुला अजून कळणार नाही. भक्तीतला महिमा फक्त साधू कळतो, देवाला कळतो. पण लक्ष्मणाचं काय चुकलं नाही. वैराग्य कधी उष्ट खात नाही. लक्ष्मण वैराग्याचे भाग्य, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. बोर उष्ट आहे. त्याने सांगितलं उष्टे असू दे, पण हिनं किती दिवस वाट बघितली. शबरीला मुक्ती दिली यात नवल नाही. जटायूला मुक्ती देताना मात्र जटायूचा प्रसंग सांगतो, मधलं भजन घेतो ऐका. जटायू हा गिद्ध पक्षी आहे. सीतादेवीचं रक्षण करण्यासाठी एका झाडावर बसून आहे आणि भगव्या वस्त्रांना डाव साधलेला आहे. कळतंय का? भाषा कळते ना? नाव न घेतलेलं बरं, काहीतरी समजण्यासाठी घेतो. भगवं वस्त्र का परिधान केलं? लंकेचा राजा आहे की रावण आहे की केवढ कसली कपडे घालायला पाहिजे होती भाऊ. हा, पण वृत्ती गोसाव्याची दावली, तिथंच महिला मंडळ फसलं. लक्षात ठेवा, वृत्तीवर बाह्य रंगामध्ये, हॅलो, बाह्य रंगावर बोलायचं. विठाल विठाल ते सातेली आवळगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रे. कवना
कुठं तर खातोय, बरा आला तुम्ही पेट करायला. वृत्ती खरं बोलायचं मला, मी खरं बोलत नाही, प्रमाणानं बोलतोय भाऊ, मी पदरचं बोलत नाही. एका स्त्रीला 2 मुलं असावीत, एक आहे त्याच्यावर प्रेम राहतं, त्यात नवल नाही. पण 2 आहेत म्हणल्यानंतर तुमचं धाकट्या पोरावर प्रेम आहे का थोरल्या? बोला की आजी, कुठल्या? थोरल्या. बरोबर उत्तर दे. नाही धाकट्यावर आहे का दोघावर बी आहे? इथं तुकोबऱ्याचा भंग म्हणणार आहे मी, इथं खरं बोलून जाणार आहे, लक्षात ठेवा. तुकोबऱ्या म्हणतात हे किती बी थोरल्यानं प्रपंच करू द्या, ट्रॅक्टर घेऊ द्या, जमिनी घेऊ द्या, 4 माणसात त्याचं नाव घेईल, पण धाकट्यावरच मिठी असेल, धाकट्यावर प्रेम जादा असेल. धाकट्याच्या मुखी घास घाली मात परी करी सत्ता शहानिया. शहाण्याला समाजात बोलल, पण धाकट्यावर लय प्रेम आहे. वेगळं राहायचा प्रसंग झाला तुमच्या भागात नाही, पण आमच्या भागात आहे, माळशिरस तालुक्यात जरा पलीकडे जलद वेगळा राहण्याचा तळा. वेगळा राहण्याचा वेळ आलं, म्हातारं थोरल्याकडे गेलं, म्हातारी धाकट्याकडे आली. पण म्हाताऱ्याचा नियम होता, म्हातारीचा नियम होता, म्हाताऱ्याला जीव घातल्याशिवाय जेवायचं नाही. नामा म्हणे केशवराजा. बऱ्याच दिवस नियम चालत आला होता आणि नेमका वेगळं राहिल्यावर नियम बदलला. पण म्हाताऱ्याला वाटलं, आईला म्हणला 60-70 वर्ष जाम काढले ती म्हणला, पण थोड्यासाठी गोळ उठला. विभागणी विभाजन फार वाईट असतं, लक्षात ठेवा. आणि तिथंच माणसाला चाहूल मृत्यूची लागते. माणूस खंगून जातो, एवढं करून काय माझ्या पदरात आलं म्हणून. आणि जुनी जुनी माणसं महाराज ह्यानंच चालली ती आता, आपलं पहावणं बघवत नाही त्यांना. लक्षात परिणाम असा झाला, म्हातारीला धाकटी सून म्हणली त्याच जेवण घ्या, मला रानात जायचंय. जेवण वाढलं, म्हातारी म्हणली 60 वर्ष मी त्यांना जेवण घातल्याशिवाय घास खाल्ला नाही, म्हणून भाजी बरोबर घास घ्यायला म्हाताऱ्यानं तिकडून खिडकीतनं बघायला नेमकी गाठ पडली. असा घास घ्यायला त्याने इकडं बघायला केलं, घास तिथं सोडून दिला. त्याला प्रेम म्हणायचं. तुकोबारे म्हणतात प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे येतो हरी. भगवंत आपल्या मागे येत असं तर आपलं कर्म चांगलं पाहिजे का नाही? केले कर्म झाले त्याची भोगाले, तेच भोगा येत असतं पहिलं कर्म. आता भाऊचा तसा दुःखदांत करणारा मृत्यू आहे, कारण 50-53 हे वय मरण्याचं नाहीये. पण लक्षात ठेवा, रेल्वे कुठल्या पण स्टेशनवर थांबू शकतो, कळतं ना. कुणाला आयुष्य 100 सांगितलं, प्रत्येकाचं जगणं आपल्या हातात नाही, राहणंही आपल्या हातात नाही. पण दुःखाचा डोंगर तारुण्यातली व्यक्ती निघून गेल्यावर होत असतो, याचा अनुभव मी माझा बंधुराज गेल्यानंतर बघितलेला आहे. विठ्ठल जटाईचा संपूर्ण मधलं भजन घेतो. जटाईला नेत असताना सीता देवीला रावण घेऊन जात आहे, जटाईनं अडवलेला आहे. कोण खरं कोण खोटं बोलतोय बघा रामायणामध्ये. ऐकत नाही जटायूला, रावण ऐकत नाही म्हणल्यानंतर रावणाने युक्ती लढवली. जटायू तू रामभक्त आहेस ना, मग खरं बोल, तुझा मृत्यू कशात आहे? आपलं काम सफल व्हायचं असलं त्यावेळेला दुर्जन लोक सुद्धा सज्जनासारखं बोलतात मला. त्यांनी सांगितलं माझा मृत्यू या पंखात आहे, खरं बोलला. आणि खरंच वारकरी खरं बोलतात. भाषा लिहून द्या माझी, वारकऱ्यानं खरंच बोललं पाहिजे जीवावर आलं तरी. जटायू खरं बोलला, माझं मरण या पंखात आहे म्हटलं. पंख उपसले की संपलं. बर मला ऐकत नव्हता म्हणून तर बोललो, तुला रामाची शपथ म्हणून घातली. सांगा, जटायू बोलतो तुमचं मरण कशात आहे? त्यानं सांगितलं माझं मरण डाव्या पायाच्या खत होतं का तिथं, पण तो तिथं येत नाही, त्याला हा गावत नाही पंख म्हणल्यानंतर. जवळ आल्याबरोबर त्याचं पंख धरलं, एका ठोक्यात अंगठा काढला बाजूला. महाराज रामायण सांगतोय पंख असं चिपडून बाजूला काढलं. जटायू तडपडत आहे, श्रीराम जय राम जय जय राम. सकाळी ते संध्याकाळी 6 वर वरडून सगळं रक्त अंगातनं निघून गेलं. हा करून चुंच वाचली. प्रभू रामचंद्र येत नाहीत असं वाटलं आणि शेवटच्या घटकात जटायू मोजायला लागला. तेवढ्यात प्रभू रामचंद्र आले. त्या नाम रामाचा चिंतन असा आहे महाराज. गिध पक्षी असून सुद्धा रामाला त्यानं बघितलं, तो गिध असून सुद्धा त्याचं डोळं धरणे त्याला प्राप्त झालं. आमची 3 ऑपरेशन करून सुद्धा कळतंय का डोळ्याची? अजून काय मला दिसेल असं वाटत नाही. मी माझ्या आजोबाला विचारलं मागं, आजोबा कसं काय का अजून मेळच लागायला मुलं 70 वर्ष परमात्मा म्हणून सुद्धा मेळ लागत नाही. 1.5 दिवसातून कोलवसात कसं गावलं आपल्याला? तसं परमार्थ महाधन आहे. जोडी देवाचे चरण. हा जटायूला देवाने मांडीवर घेतलं. जटायू सांग, त्यांनी सांगितलं सीता देवी रावणानं नेले, पण मला मुक्त करा, माझं डोळं झाका. जटायू माझ्याकडे बऱ्याच वनस्पती आहेत, लक्ष्मण शेजारी आहे, काळजी करू नको. हात फिरवल्यापूर्वी तू जीवन बी होतोय, तुझी तुला पंखही जोडतो.
त्यावेळेला जटाय म्हणतो देवा या जसाठी केला मी पण अट्टास केलता तुझ्या मांडीवर माझा देह जातोय. नामदेवराय म्हणतात देवा कुठं देह जावा देह सीतादेवीला नेलं. मला सांगा सीतादेवीला का नेलं? सीतादेवी स्वतः गेली का? आजच सोन्याचा महिलेला मोह असा नाही. त्या काळात सुद्धा माझ्या अंगाला सोन्याची चोळी रामपती असताना सुद्धा दुर्बुद्धी सुचली का नाही? त्या अंगाला चोळी कशी शोभेन दिसल म्हणून पती असून सुद्धा जर ऐका मी ऑनलाईन बोलतोय 20 लाख लोक पाहते ती मला लक्षात ठेवा. मी कमरेच्या खालचा विनोद करत नाही वस्तू तिथे सांगून जातो. मोहामध्ये अडकलेला मोठा व्यक्ती सुद्धा कधी ना कधी धोक्याला प्राप्त होतो. नेला रावणानं महाराज त्यावेळेला मनामध्ये मोह होता की ह्या हरणाची चोळी माझ्या अंगाला कशी शोभून दिसत. वनवासी असताना जर वृत्ती देवापाशी नसाल तर 6 महिने एका वस्त्रानं एका झाडाखाली राक्षसीच्या पहाऱ्याखाली बसावं लागतं. नवऱ्याचं उल्लंघन केल्यानंतरही भोगावं लागतं. हे रामायण सांगतंय महाराज. म्हणून हा विचार आहे क्षणोक्षणा हा विचार करावा विचार करावा म्हटले तरावया. तुम्हाला तरायचंय ह्या भूतलावर कोण किती दिवस सांगता येत नाही. मलाही जगू वाटतंय तुम्हालाही जगू वाटतंय. जगणं चांगलं पाहिजे महाराज. कधी उपकार केलाय का? सुंदर वाटलं मला त्या दिवशी आमच्या गावात जेवढे बड्डे होत आहेत वाढदिवस होत आहेत ती सर्व मुलं कपडे पेन जे HIV जी बाधित आहेत 100 मुलं मुली आपल्या आश्रमामध्ये महाराज यांच्यासाठी द्या. खाल्लंय त्याला खाऊ घालण्यात काय अर्थ आहे? माझी भाषा कळते का नाही कोणास? नाना जो जेवलाय त्याला जेव म्हणण्यात काय अर्थ आहे? जो उपाश आहे त्याला शोधा. आणि म्हणून तुकोबार म्हणता देवा मी सगळ्याची संगत करून बघितली पण मला वीट आला. बायकोची बघितली पोराची बघितली समाजाची बघितली अभंग आहे. सर्व संगे वीट आला तू एकला आवडसी. आणि मग तुकोबार निबार बायको निबार तुकोबाराची दुसरी बोलत आहे. तुकोबार मनातला हसत आहेत. अगं तू बोलल्यामुळं तर मला 3 डोंगर पुरत नाही तो फिरायला. जर गोड बोलले असते तर तुकोबार तिथंच राहत होते. पण संत यासाठी येत नसतात. आपलं काम करतात आणि या जगात निघून जातात. भंडारा डोंगरावर जात असताना पत्नी मागे जात आहे आणि पायातनं खाल्लं काटावर आला. कधी न बोलणारी पत्नी म्हणून मुखातून शब्द आला पांडुरंगा. तेवढाच शब्द आला मागं पडली. देवाने विचार केला माझ्या भक्ताची सेवा करणारी आहे. हिचा काटा हिचा जर 2 तास निघाला तर ती 2 तास उपाशी राहील. कळते का भाषा? मग जगाचा मालक गुराकाच्या रूप पांडुरंगाचं रूप सामान्य घेऊन गुराकाच्या रूपात आला. जिजाबाईचा पाय मांडीवर घेतल्याबरोबर वेदना थांबल्या. काटा खोल काढताना आधी बघितलं तर काटा दिसना. तुकोबाराच्या पत्नीचं रजकन धुलिकन आपल्या तोंडात परमात्मा घेतो. एवढा प्रभू व्हावे तेने संपुष्टी राहावे. घेतला काटा बरोबर काढला. 10 शांत झाला आणि जिजाबाईने उत्तर दिलं बाळा तुझं नाव काय आहे? हात लावल्यापासून वेदना बी थांबले. ते लगा म्हणला आता मी योग्याला दिवसत नाही हिनं तर मला नाव विचारलंय माझं. देव कधी खोटं बोलत नाही. देवानं उत्तर दिलं या देहाला विठ्ठल म्हणतात पण लोक लाडानं विठ्या म्हणतात. हा तुझ्या पायात तर नवरा याडा झालाय म्हटलं. तिथंच दगड हाणायला सुरुवात केली महाराज देवाला. परमात्माला पुढचं सांगायचं नाही. जेवण झालं जेवण वर घेऊन गेले. देवाच्या तुकोबाराच्या अगोदर पत्नीला भेट दिली का नाही?
दिली का नाही? हा, मग आपल्याला कधी द्यायची? 40 झालं, 50 झालं, बरगड्या मोकळ्या झाल्या, वाऱ्या आळंदी पंढरीच्या चालू आहेत, पण आपलं वागणं नीट नाही, आपली वाटचाल नीट नाही, आपलं जगाचा उपकार कधी नसल्यामुळं आपला हात बी पवित्र नाहीत, पाय पण पवित्र होत नाहीत. कधी होतील? महाराज म्हणतात चंदनाचा सहवास झाल्यावर होईल. चंदन संतांचा हात कसे आहेत? चंदनाचे हात पायही चंदन, परिसनाही कोण्या अंग, दीपानाही पाठी पोट्या अंधकार. सगळीकडे साखर खाऊन बघा, गोड आहे. अमृत कसं आहे? झालं माझा आता 10-20 मिनिटं आहे बघ. अमृत कसं आहे? गोड आहे का कोड आहे? बोला की. म्हणजे थांबलंय काय तुम्ही? वाकडी करा. झटक्यानं उत्तर दिलं राव, अमृत गोड आहे. म्हणून तर गात्याची पारायण व्हायला लागते, लक्षात ठेवा. अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोनी. अमृत जर घेतला असता तुम्ही मंडपात आलाच नसता. अजून सांगतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुणाला कीर्तन आवडतं? ज्याच्या कुशीत लय धन आहे त्याला कीर्तन आवडत नाही. 5 किलो सोनं तुमच्या घरात आहे, चोरांवर ड्रोन फिरून गेल्यावर आणि वाकरीच्या तळावर कीर्तन असल्यावर घरात राह वाटल का कीर्तनालाही वाटल? जसं जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोनं जवळ येतं तसं तसं भीती वाढत जाते. साधा मोबाईल आहे, मला काय भीती आहे का समाजात फिरायला? पण माझ्यापाशी जर 1 लाखाचा मोबाईल आहे, चोराला कळाल तर धपकच येते की वाटतं. लक्षात ठेवा, धन जवळ आलं की ठोका आहे. विठाल महाराजची भाषा आहे. महाराज जगद्गुरु तुकोबराजांनी पारायण केलं, त्याचा काळ धन्य. मी लग्नाच्या अगोदर 11 पारायण केली, म्हणून तुमच्या पुढे उभा आहे. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैताग कुणाला पण येतो. एका मी घरी झोपलो होतो, सकाळी बिचारी उठली म्हशीला मारायला लागली. म्हणलं काकू म्हशीला का मारता? काल त्या 6 लिटर दूध दिलं ना, आज 3च दिलं. 3 दिले म्हणून जर त्या दुबळ्या देवाला तुम्ही मारत असाल तर तुम्हाला मारणारा कोण तर होणार आहे. कोण होणार आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर तुम्ही दुसऱ्याला माराल तर तुम्हाला कोण तर मारणार आहे. कोण आहे? विचारा माऊलीला. आपल्याला नेणारा नेमकं विष्णूचं दूत आहे पाहिजे, पण यमाचे दूत येतात का? तर आपण असं वागलेलो आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. ऐका, 2-3 प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. काय विचारतोय? माझा अधिकार नाही तुम्हाला विचारण्याचा, पण माणसाने सरळ जीवन जगता येऊ. ही जीवन एकदा आहे. दुःख लय वाईट आहे मृत्यूचं महाराज. भीषण आहे ह्या जगामध्ये, लक्षात ठेवा. तुकोबराय म्हणतात जरी धन तुमच्या जवळ आलं तर लय दिवस टिकत नाही. प्रमाण आहे तुकोबरायचं. सत्ता बी लय दिवस टिकत नाही कोणाला. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित होईल वाही, तुका म्हणे दैयमाज्ञा. म्हणून दोंडा महाराज देगलूर करत ज्ञानेश्वरी आज बी चालू आहे. चातुर्मासात आपलं बी भाग्य आहे. काय गुंतलोय आपण संसारात मला बी कळलं नाही. आजही चालू आहे त्या घराण्याची ज्ञानेश्वरी. दोंडा महाराज ज्ञानेश्वरी झाल्यानंतर बायको पाया पडायची, म्हणायची महाराज मला तुम्ही फार आवडता. आणि दोंडा महाराज म्हणायचे हे वाक्य अत्यंत खोटं आहे. आणि मलाही दृष्टांत सांगितलंय जवळजवळ 30 वर्षाखाली माझ्या आत्याच्या मिस्टरने. अशी बोलणं दोघांचं चालायचं म्हणलं आणि याला बरेच दिवस निघून गेले. आणि दोंडा महाराज वैकुंठवासी झाले आणि बायको दुसऱ्या मजल्यावर होती. त्याला कळालं आपला मालक आपल्याला सोडून गेला. त्याच वेळेला तिनेही देह सोडून गेला. तेव्हा कळलं ती म्हणत होती महाराज तुम्ही मला फार आवडता. कलेक्टरची परवानगी लागते वाळवंटात, कोणालाही अग्निदेह संस्कार दिला जात नाही.
ऐकताय का तुम्ही लोक? लक्षात ठेवा, महात्मे दुसऱ्या गावात आले पण हिथं काळ सार्थक करून गेली. आपण हिताय पण येड्यावणी करायला लागलो. लक्षात ठेवा, आपली वाटचाल योग्य असावी महाराज. नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे ढोपार पुमाई. आपण सगळ्या अनेक यथामती आता अवकाश महाराज सांगतात समचरण सरोजम. हा जो आता जी विटेवर आहे तो समान पावलं ठेवून उभा आहे. पुंडलिक हा पायाळू आहे. पायाळाच्या खुणे दाखवले पाय म्हटले. जर पुंडलिक नसता तर हा परमात्मा येत नव्हता. लक्षात ठेवा. आणि तो तिथं अवतार संपवला. माझ्याकडे लक्ष द्या. कृष्ण काळाला राम काळा तर कृष्ण कळतो. कृष्ण काळाला तर कुठं तर संसार कळलं महाराज. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालोय. महाराजांची भाषा आहे. महाराजांचं कीर्तन एका स्त्रीने ठेवलं होतं. महिनाभर कीर्तन लांबत होतं पुढं. ती म्हणली महाराज करा की कीर्तन माझ्या घरी. आणि नेमकं काय तर आडवं यायचं, पुढं पुढं चालायचं. महाराजाला वाटायचं ह्या स्त्रीच्या घरात काय नाही, वारकऱ्याला निदान खाणं पिणं तर ह्या स्त्रीनं करावं. तिलाही वाटायचं काय तर वारकऱ्याच्या मुखात घालावं. आणि नेमकं जुना वाड्यात कीर्तन ठेवलं. तुकाराम महाराज आले. भरपूर पाऊस चालू झाला कीर्तन चालू झाल्याबरोबर. आणि टाळकरी निमकी एक भिंत अशी कल्लेली होती. माझ्याकडे लक्ष द्या. भिंत अशी कल्लेली होती. आता मग टाळकरी कुठल्या साईडला उभा राहतात? भीतीच्या. एवढं उदार कोण आहे महाराज? नेमकं टाळकरी टाळ घ्यायचं आणि ह्या साईडला उभा राहायचं. सगळ्याला वाटलं कीर्तन चालू, कीर्तनात धोधो पाऊस आहे, वर्ण बिघडतंय. पण तुकोबाराचं कीर्तन म्हणजे काय? तुकोबाराचं कीर्तन सोडा मनाची घास कोणाचा? सगळ्या टाळकरी ह्या साईडला उभा राहिला. तुकोबाराने जाणून घेतलं आणि जड भिंतीला सांगितलं भिंतीबाई कीर्तन होस तर खाली आदळायचं नाही. ताकद आहे संतांची. आता कोणाला कुठं ठेवायचं? नामदेवरायलाच का पाठवलं हाडा आणायला महाराज? अस्ती आणायला का पाठवलं? तर त्याचा आता पारखी लागतो महाराज. आम्ही जित्यापणे मी म्हणत नाही, देव करत नाही, हिथं जे अडवणी करत आहे. शेवट आपला कसा भला व्हायचा? तुकोबाराय म्हणतात सावध झालो देवा. मी याच्या जन्मात मला माहित नाही, पण या जन्मात मी सावध झालो. तेव्हा तुझ्याकडे आलेलो आहे. कार्य ताऱ्या देवा, ताऱ्या जसं तर तूच आहे, मारणार आहे तूच आहे. आणि मग तुकोबाराय आपल्या पत्नीला म्हणतात आवडे जगाचा मालक आपल्याकडे येणार आहे. म्हणून भाऊ तिथं 1 नंबर बीज साजरी होत आहे. गेले 10-15 वर्ष मला माहित नाही बीजाचा काय उत्सव आहे. मी का सांगतोय? हा देह वैकुंठाला तुमचा आमचा कधीच जाणार नाही. तेवढ्या योग्यतेचा आपण नाही. किती बी महिलेला म्हणलं काकू पाणी घालू नका दुधात. म्हणलं का म्हैस आटती. कुठला शोध आहे महाराज? हात आपलं थांबत नाहीत पाणी घालण्यासाठी. शास्त्र सांगतंय 1 लिटर दुधाचं दही करायचं असेल तर इर्जन किती लिटर टाकावं लागेल? नको नका झालं माझं 20 मिनिट 10 मिनिट चमचे वा. ह्या चमच्यांवर घोळ घातलाय सगळीकडे. कुठल्या क्षेत्रात चमचे नाहीत महाराज. 1 लिटर दुधाचं दही करायचं असेल तर निस्ता आमटातला चमचा इकडे दुधात निघू द्या. झालंच दही. चांगल्या दुधाचा नाश झाल्याशिवाय मामा दह्याची प्राप्ती नाही. तसं चांगल्या देहाचा नाश झाल्याशिवाय हरीची सुद्धा प्राप्ती नाहीये. हरी प्राप्तीशी उपाय धरावे पुढाऱ्याचे, धरावे संतांचे ते पाय. विठ्ठल ज्ञानोबाऱ्याला कळालाय मृत्यू कसा आहे. लोकांनी विचारलं माऊली एवढं जगत तुम्ही फिरताय, माणसाला कधी मृत्यू होतो? मृत्यूला सगळं जग भेट आहे. ज्ञानोबाराय म्हणतात सांगून जातो तुम्ही मला विचारलाय ना साधका, तर ऐक. कानी घालून या बोटे नाद जे ऐकावे, न ऐकता जाणावे आयुष्याची गणना 9 दिवस. कानात बोट घालायचं आणि कीर्तन जर ऐकू आलं नाही तर 9 दिवसच भाकरीत फिरायच्या. जिथं तुम्ही तिथं असाल फक्त 9 दिवस मुक्काम आहे आपला. कानात बोट ऐकून ऐकूच काय आलं नाही आपल्याला. कानी घालून या बोटे नाद जे ऐकावे, न ऐकता जाणावे आयुष्याची गणना 9 दिवस. डोळा घालून या बोटे चक्र जे पाहणे, न दिसता आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून या बोटे भुवया जे पाहणे, न दिसता आयुष्याची गणना 5 दिवस. किती सांगितलं मी गणना?
एक 9 दिवस, एक 7 दिवस, एक 5 दिवस. साधक म्हणला माऊली तुम्ही योगी आहात म्हणला, एका झटक्यात मरण कधी येते सांगा की आम्हाला. लोक मरणाला सुद्धा विचारत होते. आणि संत मरण कसं आहे सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ऐक साधका, शेवटचं बोलणं, ज्या दिवशी आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा दिसला नाही आहे का नाही, ना सागरी चक्र न दिसे नयानी, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण हरी. येते ना भाषा. आपल्या डोळ्यानं आपल्या नाकाचा शेंडा दिसला नाही त्या दिवशी तुम्ही कुठं पण असू द्या, तुमचा शेवट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या देहाला किती छद्र आहेत. कुणाला मोपा वेळ आहे म्हणा. गाता वाचत नसल्यामुळे आमचं साधलंय हो. विठाल विठाल. 9 ठिकाणी शरीर फाटलेलं आहे. हे 2 डोळं, कान, त्वचा, इंद्रिय हे सगळे 9 ठिकाणी फाटलेले आहेत. कान फुटल्यावर जवळ कोण बसतंय का सूरज? आंघोळ नाही केलं कोण जवळ येतोय का? गंगा यमुना वाहायला लागल्यावर सर्दी काय देवाने दिले महाराज. 1 नाक दिले, 2 छिद्र दिले. ती जरी सर्दी झाली तर झोपीत सुद्धा ह्याची हवा चालू राहावी. मरू देत नाही ईश्वर, लक्षात ठेवा. पण आपण नाम घेत नाही. ही जर नाक उलट दिलं असतं पावसाचं पाणी कुठे गेलं असतं. दिलं ह्याला कळच ना माणसाला काय करावं महाराज. जर हात जर आपण चांगल्या सही करण्यासाठी खोट्या सह्या जर केल्या, ऐका याच गादीवर बोलतोय भाऊच्या पुण्यतिथी निमित्त, खोटी सही केली तर हात तुम्हाला हीच पुन्हा चहा येऊ देत नाही, दूध येऊ देत नाही. मरताच्या काळाला लय वेगळं आहे. मी लय मोठा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही बी घ्या. ऐका स्त्रियांची मान मरताना अशी हालते का अशी हालते? नाही हो, पुरुषाची अशी हालते. ती स्त्री कधीच होय म्हणत नाही कुठल्या गोष्टी. तिला विचारलं काय काकू खोऱ्या नाही र, लय हालत चोरानं नेलं. ती नाहीच म्हणते सतत स्त्रियांची. ऐका अजून बघा, स्त्रियांची मान मरताना अशीच हालत आहे. पुरुषाची मान असा बी येऊ दे, कोण पण येऊ दे, मान अशी हलते. वर्णन आहे विठाल विठाल. हे देवा माझं मरणच मरून गेलंय. मी अमर आहे. मरण माझे मरून गेले. सोपं कायच नाही. काय सोपं नाही लक्षात ठेवा. टाळ घेणं अवघड आहे, सांगणं अवघड आहे. जर मी बोलताना माझी जीभ घसरली काही बेड्याच आहे त्या बघा. मला सुद्धा सुटका नाही कुणाला ह्या कलियुगात, लक्षात ठेवा. म्हणून वाणी आपली पवित्र आहे. या वाणीला चांगलं बोललं पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात देवा आता दिसू नये जना, मला ह्या जनाला दिसू वाटत नाही का? सर्व संगे वीट आला तू एकला आवडसी. हाच विचार आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार सिंधू. अशी तुकोबाऱ्या म्हणतात देवा अरे आम्हाला ही घोंगडी दिली. घोंगडी म्हणजे शरीर. ही फाटणार आहे, ही पडणार आहे, ही जाणार आहे. पण तुझं शरीर मात्र चांगलं आहे. कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली रे, आम्हाची का दिदली वांगुली रे. 9 ठिकाणी फाटून गेली रे. कान्हा तुझं शरीर चांगलं आहे. तू बासरी खाली ठेवत नाही का? बासरीला छिद्र किती आहेत? कोणी बघितली बारक्या कोणी वाजवली कळलं पण नाही. आयुष्य असंच निघून चाललंय महाराज. बासरीला छिद्र किती आहेत? का बघत नाही तुम्ही? ज्या भगवान कृष्णाने बासरी कधी बापू खाली ठेवली नाही. राधेचे प्रतीक म्हणून, प्रेमाचं प्रतीक म्हणून बासरीला जवळ घेतलेलं आहे. बासरी वाजवल्यावर राधा जवळ येतो असे नाही. गुरं ढोळक नद्या जागे नसतात तो उभा राहतो त्या. आहार कानडिया कशी वाजवली मुरली. मुरलीचा धुनी असा आहे. म्हणून बासरीला छिद्र आहेत चर्मान 9 आणि 9च्या छिद्रातनं तुम्हाला दिसते ती 7. एक फुकायचं एक पुन्हा हवा जायचा. बघितली पाहिजे ही बासरी. या बासरीला बघा. आयुष्य थोडं आहे सज्जनाव, माझंही थोडं आहे. माझं 46 झालं. मी बी काय दिव लावणार नाही. लक्ष आपण उभ्या आयुष्यामध्ये मारमार सत्य संकल्पाचा आता ही वारी आपल्या जीवनात घडावी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि
तुकोबा म्हणतात, जो माझ्या आषाढी कार्तिकला विसरतो त्याची हानी होते. विसरली तया थोर झाली हानी. 2 वाऱ्या सोडायच्या नाहीत. जीवनामध्ये सगळ्याला सगळं घडत नाही, पण सांगून जातो महाराज. कोणाचे तर सवण भक्ती राजा परीक्षेती कसा तरला हे सांगतो. दुसरं भजन घेतो. विठ्ठल आयुष्य परमात्मा कोणालाही जास्त देत नाही, मोजून दिलेला आहे. श्वास लक्षात ठेवा. भगवान कृष्णाचं आयुष्य किती वर्ष आहे? कधी आपण भागवत वाचायचो, कधी जीवन जायचं, आयुष्य निघून चालले सज्जन हो. भगवान कृष्णाचं आयुष्य आहे 125 वर्ष 8 महिने 7 दिवस. किती? तुम्ही तर सांगितलं 100 मिळतं. देवाचं चरित्र कुणालाच कळालं नाही. ज्या भगवंतानी लोणी खाऊ घातलं त्यांना ठोका दिलाय, म्हणून देव तू निष्ठुर आहे म्हणून तुकोबा आहे. देवाविषयी निबार बोलतात, पण संतांच्या पायाला फार गोड बोलतात. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हा पहिलं आहे. जगामध्ये काय वर्णन आहे? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. का पिंगळा गायला? कुठासाठी पिंगळा गायला? हा जो पिंगळा आता गाजतो पिंगळाचं कारण काय? कुठं पिंगळा गायलेला पहिल्यांदा? याच पांडुरंगाला उठवण्यासाठी नाथ महाराजांनी जसं दिवेला उठवण्यासाठी उद्या नवरात्रामध्ये हाक मारली होती. दार उघड बाई आता दार, दार उघड बाई आता दार. लोक पिराच्या महाग लागली होती. महाराजांनी समाज बारोडाच्या मार्फत एकत्र केला नाथ महाराजांनी, आणि या देवीचं दार उघडायला लावलं. एकत्र आलेला चांगला विचार मांडला. आणि हा जो पिंगळा तो महाद्वारात गायलेला आहे, नाथ महाराजांनी गायलेला आहे, पांडुरंगाला उठवण्यासाठी गायलेला आहे. महाराज बोलतात, पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो पिंगळा महाद्वारी. दुसरा येईल. आता दुसरा कोण येणार आहे आपल्याकडे? तरी नाम घेत असाल तर विष्णुदूत येतील, आणि नाम न घे जर येड्याने केले या भोताला तर ज्ञानोबा मगाच म्हणतात, मग यमाचा पाहुणा प्राणी होय, निश्चित यम येणार. ते यम येऊ नये म्हणून काय झालं? परीक्षिती राजा शिकारीला गेला, आणि गेल्याबरोबर लय थकला, त्याला पाणी कुणी दिलं नाही म्हणून एका आश्रमात गेला. आश्रमात राजा गेला बरोबर सार्वभौम राजा आहे, 29% जमीन त्याच्या ताब्यात आहे. परीक्षिती राजा त्या आश्रमात गेला. त्या आश्रमात एक साधू बसला होता, त्याला माहित नाही परीक्षिती राजा आलेला, आणि महाराज त्यानं पाणी दिलं नाही. ह्याला वाटलं ह्यानं मला बघून डोळं झाकलं. राजाला वाटलं ह्या साधून मला बघून डोळं झाकलेलं आहे, हे तसा तपला बसला नाही, ह्यानं मला पाणी द्यायला पाहिलं होतं, मी ह्याच्या आश्रमात गेलो होतो. म्हणून आपला धर्म आहे अतिथी देव भव, कोणी उद्या पाणी द्या. तसं झालं नाही. राजाला राग आला, तहान लागली, मला पाणी दिलं नाही. तिथलाच मेलेला साप राजानं त्या साधूच्या गळ्यात टाकला, आणि राजा घरला यायला लागला. त्याचा पोरगा हातनं आला, माझ्या बापाची कुणीच चेष्टा केली म्हटलं. ज्यांनी चेष्टा केली त्यानं कमंडलूतलं पाणी घेतलं, खाली सोडलं. मामा शाप देऊन टाकला, तक्षक नावाचा साप त्याला चावला, मला माझ्या बापाची थट्टा केली. ती राजाला कळालं, 7व्या दिवशी तुम्ही मरणार आहे, तक्षक चावल्याशिवाय राहणार नाही. आता मी मग पुढच्या मंगळवारी मी मरायचं म्हणल्यानंतर आजच्यापासून काय खाईल गाऊ? तुम्ही मी मरायचे म्हणल्यावर आठवड्यात कोण काय खाचाल का? कोणाला बोलचाल का? कोणाला फोनवर अर्धा तास बोलचाल का? नाही बोलू शकत. आपल्याला मृत्यू माहित झाल्यानंतर लक्षात ठेवा. असा परीक्षित राजा शांत झाला, त्याचं भाग्य चांगलं होतं. त्यानं असं घोंगडं टाकलं, आणि हा कोण आहे जगाचा मालक? मला मृत्यूतनं भीती वाटत नाही, पण मला श्रीमद भागवत कथा ऐकायची. म्हणून पहिली भागवताची कथा सनक सनकाधिकारी झालेली एकदा. पुन्हा ह्या परीक्षित राजासाठी 7 दिवस झाली. त्या 7 दिवस राजाला महाराज तक्षक यायला लागला. शेवटच्या दिवशी चाला 7 दिवस नामचिंतनात त्याचं गेलेलं आहे. तो झोपलेला नाही. 7 दिवसात कारण असं तृप्त झालं नामाच्या
नामाच्या चिंतनानं पवित्र देह करून टाकला आणि नेमका तो तक्षक म्हणजे साप माणसाच्या रूपात यायला लागला आणि त्या सापाचं विष उतरण्यासाठी बी 2 ब्राह्मण मंडळी यायला लागली होती. ती एका मंदिरात होती. तो तक्षक ती मंदिरात ती 2 साधू संध्याकाळच्या 5:30 वाजल्या मंदिरात आल्यानंतर एकामेकाला जय हरी केला. त्यांनी सांगितलं कुठे निघाला? तक्षकानं माणसाच्या रूपात होता. तिने सांगितलं कोण परीक्षित राजा आहे? त्याला मी चावाय निघालेलो आहे. द्रोण ब्राह्मण म्हणली जो कोण चावणार आहे चावलेल्याचं विष उतर आहे. आम्ही दोघं निघालेलो. लगा म्हणले अजून मग 1 दिवस आहे हितच प्रयोग बघू म्हणले. हितच प्रयोग बघू ह्या विषयाचा तुमचा किती मारा होतोय म्हणून. मला मारा सांगा. परीक्षित राजा वाचत होता. परीक्षित राजा वाचत होता पण मध्ये घोळ झाला. ऐका पोरगा असं जांभळी तोडत होतं त्या तक्षकानं तीच रूप घेतलं सापाचं. जांभळाच्या बुडावर दंश केला. भागवत सांगताय मुलासकट कोळसं झालं. जाग्याला असं कोळसं झालं. द्रोण ब्राह्मण म्हणते हे तुझाच चमत्कार आहे म्हणजे. आता आमचा आहे कमंडलूतलं पाणी घेतलं त्या कोळशावर टाकलं मंत्र म्हटल्याबरोबर हाय असं झाड तयार झालं. पोरगं पुन्हा जांभळं तोडून खायला लागलं. तक्षकाला वाटलं काय फायदा आम्ही चावून ही चिता झाला म्हणजे मी चावून काय फायदा आहे. शाप खोटा ठरवू नये म्हणून त्याने सांगितलं. 2 ब्राह्मणाला तक्षक बोलतोय परीक्षित राजा तुम्हाला काय दान देणार आहे? त्या 2 ब्राह्मणाला सांगितलं जेवढं आम्हाला उचलल तेवढं सोनं. उचलल तेवढं म्हणतोय बरं का. आता तुम्ही ब्राह्मण असं तुम्हाला 60 किलो उचलल 100 किलो उचलल ज्याचा त्याचा भाग आहे. ठीक आहे म्हणले तुम्हाला उचलल एवढं सोनं मी हितच देतो. तुम्ही हितनच महागारी निघायचं. ती म्हणजे काय मग तिथं ती प्रयोग करून निघण्यापेक्षा हितनं महागार घेत. तवापासून भ्रष्टाचाराला सुरुवात. एखादा माणूस निवडून येत असतो मध्येच बळ होतो. विठाला विठाला सांगायचंय. तक्षक गेला त्याला चावला राजाला पण 7 दिवसात त्याचा देह पवित्र होऊन गेला होता. कशामुळं? फक्त नामामुळं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत सर्व काळ. येऊन साप चावला पण त्याला कळाला पण नाही माझ्या पायाला चावल्याला. ह्याला भक्ती म्हणतात. ही चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची. आजपर्यंत संसारात कुणी सुख आहे का? एकच सुख सांगितलंय संसारात. वाचा गाता मग मला सांगा. संसारालिया एक सुख आहे. कोणतं सुख असेल? संसारालिया एक सुख आहे. 8वावे पाय मसोबाचे. मसोबाचं पाय आठवत ही बिवारी करतो ती बिवारी करतो असं नाही शब्द बघा. संसार आलिया एक सुख आहे. 8वावे पाय विठोबाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दिशा देऊन जातो. आता तुम्ही का खाली वाकला? खाऊ का आमचा परंपरा वागती म्हणून आम्ही वागतो असं नाही चालत. त्याला कुठंतरी आधार बोललं पाहिजे. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज समाधीत आजही आहेत मामा. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. म्हणून हा जो टाळ वाजवतो आपली टाळी वाकून ज्ञानोबरायसाठी आहे. ज्ञानेश्वर माऊली हृदयात त्याला फक्त संतांना थारा द्यायचा देवाला थारा द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वर कशा पाय हात गेला आपला? वर तुकोबराशिवाय कुणी जाऊ शकत नाही. कारण वैकुंठ जावया तपाचे सायास लागे जेव्हा नाश करणे बहु तया पुंडली केला उपकार फेडावया भार. पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी कुंडी पायाळू आहे. पायाळू माणसंच पाणी लावतात. तसा या पायाळाच्या खुणे दाखविले पाय. म्हणून तुकोबरा म्हणतात या जगामध्ये एकच उपकार आहेत आपल्या वडिलाची आणि आईची. केले उपकार सांगू काय बापन करी ऐसे. जगामध्ये
पोरं पुढं चालत असताना बाप महाग असला तर कोणतंही कार्य होऊ शकतं, पण आपल्या मागं जर नसतील आपला वडील तर काय नाही. महाराज म्हणतात झुरायचं या जगामध्ये सगळं. हे विश्वाचे माझे घर ज्ञानोबा म्हणतात कोण आहे मला. एकच दृष्टांत सांगतो, शेवीला पूर्वकरीच्या वाटचालीकडे जातो. ही चारी भावंड सूरज एकमेकाला सोडून कधी राहिली नाही. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. समजा तुम्हाला वाटण्या करायला सांगतो, एक बहीण आणि 3 भाव आहे आणि 4 एकर जमीन आहे. सांग की मामा तुम्ही वाटणी कशी कराल मुलांची. 4 एकर जमीन आहे, एक बहीण आहे आणि 3 भाव आहे आणि तुम्हाला जमीन देऊ वाटली मुलांना, कशी द्या. समान द्या चाल का वेगवेगळी देतात. बोला की समान हित वाटणी झाली नाही, महाग वाटणी झाली बघा कशी. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. 2 एकरात 3 जण, 2 एकरामध्ये मुक्ताबाई. त्यावेळेला तुम्हाला अधिकार दिला शासन. आता तुम्हाला कुठं आरक्षण द्यायला. सगळं सण महिला जायचं. एक पण सण कुठला आहे का पुरुषाचा सण. दिवाळी ह्यांच्याकडं, काय पूजायचं ह्यांच्याकडं. आपल्याला एकच सण दिला बघ. वा वाट आहे आपलं सतत म्हणायचं काय नाही. देवाचं नाम मुखात येत असेल तर 5ची जन्म असेल. हरिमुखे गाता चिंता हटून जाते. म्हणून ज्ञानेश्वरी लय गोड वाचावी लागते, एकांतातच वाचावं लागते. बावदरुनीय वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरित यावरी. कोण बोलतोय असं. सुमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन. मी कितीतरी तुम्हाला बोल नेईल पण माझा वेळ संपलेला आहे. देव मोठ्याच्या घरला गेला जातो का बारकेच्या. काय म्हण मोठा कोण तुम्ही ठरवता. आजपर्यंत देवा देवा दुर्योधन मोठा समजा. ज्याला 100 पोरं आहेत, 100 भाव आहेत, तो मोठा आहे लक्षात ठेवा. देव गेला ना नाही दुर्योधनाच्या घरात. गेला का नाही बोला की. गेला की वो भांडणं मिटवायला. त्याला हवा गेलता की ह्याची भांडणं चालली होती भाऊ. त्यांनी सांगितलं दुर्योधन भगवंताला म्हणतात हे दुर्योधन देवाला बोलतो, हे देवा लगा आमच्या भावकीत भांडणं आहे तुम्हाला, तुला काय करायचे पिकी पाणी. हे म्हणला आधी मी ज्याच्यासाठी आलोय त्याचं सांग म्हटलं. 100 गावापैकी 95 तुम्ही घ्या. 100 कौरवांना देव बोलतो 95 तुम्ही घ्या, 5 पांडवांना द्या. काय चुकले देवाचं. ते म्हणला हे बघा काय असेल ते भांडणं करून होईल. आता युद्धाची धमक आहे. देवाच्या हीच मनात आलतं ही भार हलका करायला चालतं. कोरोना काय गुन्हा नव्हता काय, भार हलका करायलाच येतो. तर ते 5-50 वर्षानंतर रोग येतातच लक्षात ठेवा. भार हलकाच इथं लय चालूच देत नाही. त्याच्या मनात आलं ते कधी बी कोणाला घेऊन शकतो. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. तुकाराम 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 तुकाराम. शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागम धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. तुम्ही म्हणलेला ही दुसरी म्हणून की मला भाव तुम्ही म्हणताय. एक मिनिट. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. तुका
त्यांच्यामुळे आपण एकत्र आलेलो आहोत. कैलासवासी हनुमंत ज्ञानेंद्र पोरे यांची 2 मुलं आहेत, दीपक अधिक ऋषिकेश. 2 मुले आहेत आणि 6 बहिणी आहेत. मोठा परिवार आहे. त्या परिवाराला ते पोरके झालेले आहे. दुःखाचा एक वेळ करी या दुःखा वेगळे खूप बरे म्हणतात, देवा या जन्मात आम्हाला वेगळं कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. पोरे परिवार हा दुःखाचा डोंगर आहे. 365 दिवस झाल्यानंतर 11 मासिकानंतर हे 12वं मासिक असतं. 84 लाख येऊन येत. म्हणून आजचा दिवस एक नाही पाण्याला जलचर भूचर उभयखेच सगळे जेवढे येणे आहेत त्याला हा देव कुठल्या गतीला प्राप्त होतो. एक नैवेद्य पशु पक्षासाठी, एक नैवेद्य गायीसाठी, एक बऱ्याच आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते कराल अशा अपेक्षा ठेवलेल्या केलेल्या असं समजून तुम्ही त्यांच्या त्या दुःखद प्रसंगी सर्व पाहुणे मंडळी आलेला आहात. आम्ही सामान्य घरातला जरी असलो तर एक परंपरातला कीर्तनकार आहे. जी परंपरा 3-4 पिढी आमच्यात आलेली आहे. देवकर समाज म्हणून आम्हाला आमंत्रित महाराष्ट्रभर केलं जातंय. तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं. हा कोलगे परिवार तुमच्या दुःखात सामील आहे. मोठमोठे समाज या ठिकाणी आलेला आहे. एवढंच आता तुम्ही सांगून जाईल सज्जना हो, व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टीनं माणसाचा ऱ्हास होतो. तो होऊ नये म्हणून
जगातनं तारुण्यापणे जाऊ नये यासाठी आपण आपण तुम्ही सोडवून करायचे आहे, दुसऱ्याला सांगण्यात आनंद नसतो. लक्षात आपण करावी अपेक्षा ठेवतो. झाले अभंग होईल, अभंग झाल्यानंतर मग फुलं टाकायचे. सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. आम्ही जातो